कोणी संपर्क साधायचा काही विषयच नाही आणि संपर्क साधला असता तरी मला एकदा आमच्या वरिष्ठांकडनं आम्हाला एक ग्रीन सिग्नल आला की आपल्याला लढायचं आहे. तर आम्ही त्यांना त्या गोष्टीला आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पुढे जातो. थांबा म्हणले की थांबतो, जा म्हणले की जातो, असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. आणि अजून शासित एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आहे. नाही, माझ्याशी काही संपर्क झाला नाही, कारण माझी उमेदवारी मलाच माहिती नव्हती की डिक्लेअर होईल. कारण काँग्रेसमध्ये असं काही एका माणसाला प्रोजेक्ट करून करत नाही, मग त्याला मॅनेज करता येईल असं काय. 5-6 नावं असतात, प्रत्येकाची त्यांचे पॅरामीटर्स लावतात, त्यांना कसं वाटतं त्या पद्धतीने करतात आणि त्या पद्धतीने माझं हे नाव फायनलाइज केलेलं आहे. तर ते मला कालच कळलं संध्याकाळी. मला कालपर्यंत माहिती नव्हतं, पण काल संध्याकाळी कळलं. तर त्यामुळं कोणी संपर्क साधायचा काही विषयच नाही आणि संपर्क साधला असता तरी मला एकदा आमच्या वरिष्ठांकडनं आम्हाला एक ग्रीन सिग्नल आला की आपल्याला लढायचं आहे. तर आम्ही त्यांना त्या गोष्टीला आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पुढे जातो. थांबा म्हणले की थांबतो, जा म्हणले की जातो, असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. आणि अजून शासित एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आहे. आपण बघतोय की काल तुम्हाला ज्यावेळेस प्रेस रिलीज झाली होती त्यामध्ये तुमचं नाव जे आहे ते आकाश, तुमचं जे वडिलांचं नाव होतं ते चुकवण्यात आलं होतं. त्यामध्ये नेमकं काय गैरसमज झालेला आहे, काय नेमकं? नाही, काय आहे ते दिल्लीचे लोकांना त्यांना थोडंसं ते पूर्ण नाव लक्षात आलं नसावं असं मला कळतंय आणि त्या पद्धतीने ते आता ते रेक्टिफाय करतील आणि परत नवीन रिलीज करतील प्रेस. तुम्ही असं देखील एक वृत्तवाहिनीला मुलाखत दिलेली आहे की त्यामध्ये जर दादांचा जर या ठिकाणी गुन्हा दाखल करून घेतला तर तुम्ही तुमची उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात विचार केला जाईल असं देखील तुम्ही म्हणलात. नेमकं काय नेमकं तुमचा मुद्दा आहे? तेच म्हणतो मी, अजितदादांचं जे काही दुःखद निधन झालेलं आहे की एक कर्तबगार महाराष्ट्रातला पुरुष आमचा नेता जर गेलेला असेल त्या संदर्भातले काहीच तुम्ही त्याच्या परिणामात म्हणजे काहीच त्याचं कन्क्लुजन येत नसेल तर त्या संदर्भात आम्हाला असं वाटतं की मग आपली न्यायव्यवस्था, आपली सगळं म्हणजे गृह मंत्रालय किती कमकुवत झालेलं आहे. म्हणजे एखाद्या अजित पवारसारख्या एक स्टॉलवर्ड नेत्याला जर काही FIR तुम्ही दाखल करून घेत नसाल तर सर्वसामान्य माणसाची काय गत. तर या संदर्भातली आपला ॲक्सिडेंट झाला तरी FIR नोंदवून घेतात. मग हा तर मोठा ॲक्सिडेंट आहे आणि अक्षम्य चूक आहे. मी त्याला क्षमाच करू शकत अशी चूक आहे. कोणाला तरी जबाबदारी टाकली पाहिजे. त्यासाठी आम्ही FIR नोंदवला तर मी आमच्या प्रांताध्यक्षांना सांगेल की आपण थांबायला हरकत नाही किंवा काय त्यानंतर आमची पुढे चर्चा करून फायनल निर्णय घेऊ आम्ही.